या ठिकाणी आता ज्यांना बघण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित आहात अशा ख्यातनाम सिने अभिनेत्री मधुरा वेलणकर साठव, जोरदार टाळ्यांनी आपण तुमचं स्वागत या कार्यक्रमासाठी करूया। महाराष्ट्रातील एक गुणी कलावंत ख्यातनाम सिने अभिनेत्री मधुरा वेलणकर साठव यांचा आजच्या या सोहळ्यासाठी मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने अर्थातच संपूर्ण मनोरमा परिवार आणि सोलापूर वासियांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आणि या निमित्तानं मंचावरती उपस्थित असले वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता। नमो तस्मै नमो तस्मै नमो तस्मै नमो नमः नमो नमः नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता। सरस्वती मानली आहे। त्यामुळे आज या शुभ सायंकाळी सोलापूरच्या साहित्य विश्वामध्ये, सांस्कृतिक विश्वामध्ये एक नवीन पर्व मनोरमा परिवाराच्या मनोरमा साहित्य मंडळी, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिम याच्या संयुक्त विद्यमाने आणि आपण सर्वजण रसिक मायबाप, कारण तुमच्याशिवाय या कार्यक्रमाला मजा नाही। त्यामुळे सुरुवातीलाच अशोकराव समेळ आणि मधुराताई वेलणकर यांच्यासाठी प्रचंड टाळ्याच्या कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करावं। टाळ्या ऐकून यायला म्हणालो। उभ्या महाराष्ट्राला आपल्या नाट्य, अभिनय, कला, साहित्य, संस्कृती याच्या माध्यमातून हे दोघंही परिचित आहेत। पण मधुराताईंचा आपण हा जो पुरस्कार दिलेला आहे हा साहित्य सेवेचा पुरस्कार ढोबळे साहेब दिलेला आहे। आणि साहित्य सेवा एक सेलिब्रिटी करते यावर बऱ्याच वेळेला आपल्याला खरं वाटत नाही, पण ही दोघंही मंडळी अशी आहेत की जे जाणकार आहेत, समाजाची नस त्यांना माहिती आहे आणि लिखाण काय असतं ते त्यांच्या अनेक नाटकामधून आता त्यांच्या ओघवत्या वाणीमधून आपल्याला ऐकायला मिळणार आहे। मी मधुराताईंना असं विचारणार आहे की मधुराताई, ही मुलाखत म्हणण्यापेक्षा ही आमची एक हौशी एक रंगभूमी असं समजा मनोरमा परिवाराची। आमच्यातला प्रत्येक जण स्वतःच कलाकार व्हायचा प्रयत्न करतो, स्वतःच नाटककार, स्वतःच दिग्दर्शक। आपण सेलिब्रिटी म्हणून वावरताना या टप्प्यापर्यंत जे आपण आलेला आहात याच्यामध्ये मराठी भाषेचा कितपत रोल आहे का? केवळ तुम्ही अभिनय म्हणून आलात का भाषेचं पण त्यामध्ये एक मातृत्वाची भूमिका असते? आपण काय सांगू शकाल? उपस्थित मान्यवर आणि सगळे रसिक प्रेक्षक, सगळ्यात आधी मनपूर्वक नमस्कार करते। मला असं वाटतं की आपली मातृभाषा ही आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलो तरी माणूस म्हणून आपल्याला बळ देत असते। आणि कदाचित मी माझा पहिला चित्रपट खरं तर हिंदी केला, पण तरीसुद्धा मराठी भाषेविषयीचं प्रेम, ममत्व यात काहीच फरक पडत नाही। किंवा अनेकदा आजकाल इतर भाषिक चित्रपटांच्या जो संघ असतो, तांत्रिक संघ असतो, त्यात अनेक मराठी माणसं असतात। मी मराठी माध्यमात शिकलेली मुलगी आहे। माझी आई शिक्षिका, माझी आजी शिक्षिका। माझी आजी BEdच्या मुलांना शिकवायची, संस्कृतची प्राध्यापिका होती ती। आणि एल्फिन्स्टन कॉलेजची काही काळ ती व्हाईस प्रिन्सिपलही होती। आणि आई माझी पार्लेटिक विद्यालयामध्ये शिक्षिका आणि ती सुद्धा एक अभिनेत्री आहे। आणि लहानपणापासनं आई वडिलांना काम करताना पाहिलंय। त्यामुळे खरं तर अभिनय करणं किंवा अभिनय या क्षेत्रामध्ये वावरणं हे आमच्यासाठी वेगळं नव्हतंच कधी। आम्ही ते पाहता पाहताच मोठे झालो। त्यामुळे जरी हे क्षेत्र असं भरपूर वलय असेल त्याला, किंवा तुम्ही म्हणालात की सेलिब्रिटी म्हणून वावरताना, खरं तर सगळ्यात पहिला संस्कार जो झाला तो हाच झाला की तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमचे पाय जमिनीवर हवेत। आणि आपलं हे म्हणजे आता काका आहेत म्हणून मी आपलं म्हणते, पण क्षेत्र हे अशाश्वत आहे। आज काम आहे, उद्या काम नाही, आज तुम्हाला ओळखतायत, उद्या नाही।
आता आणि आत्ताची परिस्थिती तर थोडीशी भयंकर आहे असंही म्हणायला हरकत नाही की 28 वर्ष मी काम करते. माझी पहिली मालिका अनेकांनी पाहिली असेल पण त्यांना ती आता आठवणार नाही, कारण आपला आठवणीचा काळच आता कमी झालेला आहे. आपल्याला 2 वर्षापूर्वीच्या सिरियलचं नाव आठवत नाही, भूमिका आठवत नाही, कलाकाराचं नाव आठवत नाही. नशिबाने मी अशा काळामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला आमचं नाव आणि आमचं जी काही व्यक्तिरेखा आहे, नमस्कार, ते यायचं. म्हणजे मृण्मयीच्या भूमिकेत मधुरा वेलणकर असं यायचं आणि माझा फोटो यायचा. आज आता तुम्ही सगळेजण सिरियल बघत असाल तर किती मालिकांमधल्या ज्या मुख्य नटी आहेत त्यांची नावं, खरी नावं तुम्हाला माहिती आहेत? नसतंच, नावच येत नाहीत. आणि हे म्हणजे माध्यमात झालेला बदल आहे. हे चॅनलचं म्हणणं असतं की तुम्हाला प्रेक्षक म्हणून त्यांचं खरं नाव न माहिती असता त्यांचं व्यक्तिरेखेचं नावच तुमच्या रुंजी घालत राहिलं पाहिजे आणि म्हणून त्यांची खरी नावं सांगत नाहीत. पण त्यामुळे मला असं वाटतं की आज 28 वर्ष का टिकून राहू शकते एखादी व्यक्ती? लग्न झाल्यावर, मूल झाल्यानंतर, अनेक आयुष्यात, शरीरात, मनात अनेक बदल झाल्यानंतरही का कोणतरी या क्षेत्रामध्ये काम करू शकतं? तर त्याला कारण महत्त्वाचं एकतर गुणवत्ता आणि दुसरी गोष्ट संस्कार आणि तिसरी गोष्ट काहीतरी नवीन शिकत राहण्याची इच्छा. मातीशी नाळ जोडलेली तुमची आहे आणि हाच मुद्दा मला विचारायचा होता. आणि हे म्हणूनच मी म्हटलं मराठी भाषा ही लहानपणापासून कधी मला वेगळी काढावीशीच नाही वाटली. भाषेवर प्रेम करणारे आम्ही आहोत आणि आम्ही का विचारला हा प्रश्न की आजकाल सेलिब्रिटी थोडे म्हणजे नाव झालं की यू नो, आय नो, हाऊ आर यू. अहो सेलिब्रिटी नाही, तुम्हाला गंमत सांगते, जेव्हा आम्हाला सेलिब्रिटी तर सोडा, आम्हाला काही जण जे आमचे चाहते असतात ते भेटल्यानंतर अचानक हिंदी इंग्लिश मध्ये बोलतात. कॅन आय हॅव अ पिक्चर विथ यू? कशाला? मी मराठी, तुम्ही मराठी, आपण मराठी, फोटो काढू का विचारा. पण अशा गोष्टी होतात. माझं म्हणणं आहे की काळानुरूप काही गोष्टी बदलतात तर त्याला हरकत नाही, पण आपली मुळं आपण विसरता कामा नये. आमच्या लोकांना हेच महत्वाचं आहे की सेलिब्रिटी झालं म्हणून आपली भाषेवरचं प्रेम कमी करू नका. आणि मी म्हटलं तसं भाषा कोणाही साठी, कुठलीही भाषा ही भाषा तुमचं एक काय म्हणूया आपण कॉन्व्हर्सेशनचं माध्यम आहे. शेवटी तुम्हाला अशा क्षेत्रांमध्ये म्हणजे आता तुम्ही तर अगदी सोलापूर म्हणजे बॉर्डरवर राहणारी माणसं, हा, मग तुम्हाला किती तर आंध्र पण आहे, कर्नाटक, मग खूप जण तेलुगूही बोलतात, कन्नडही बोलतात, हिंदी मराठी मिक्स असतं. तर प्रत्येक आपण म्हणतो तसं की भाषा बदलत जाते, डायलेक्ट बदलत जाते. पण आणि ते सगळं करावं, नवीन भाषा शिकाव्या, त्यामुळे ज्ञानाचीच प्राप्ती होते, बाकी काही नाही होत. त्यामुळे नवीन भाषा शिकाव्यात. पण मी म्हटलं तसं जसं घरी संस्कार मिळाले की पाय जमिनीवर असायला हवेत, तसंच आपल्या मुळांशी आपण घट्ट असलं पाहिजे, मग ती भाषा असो, संस्कार असो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आपल्याला 28 व्यावसायिक चित्रपटात आपण कामं केलेली आहेत आणि या व्यावसायिक चित्रपटात कामं करत असताना अलिबाबा 40 असेल, मी शिवाजी पार्क असेल, आई क्रमांक 1, नॉट ओनली मिसेस राव, सरीवर सरी, एक गाव डोबी पचार आणि दूरदर्शन मालिकात पण त्याच वेळेला आपण कामं केली. मग व्यावसायिक चित्रपट जवळचा वाटतो का दूरदर्शन मालिका जवळची वाटते? नेमकं काय? रसिकांची नाळ कुणाशी जपत होते? मला आज काय आनंद झाला आधी तुम्हाला सांगते. तुम्ही छान प्रश्न विचारला. दरवेळेला नाटक आणि चित्रपट याविषयी विचारलं जातं आणि थोडीशी मग द्विधा मनस्थिती होते, कारण माझी दोन्ही अतिशय लाडकी माध्यम व्हेरी गुड. पण मालिका आणि तुम्ही नाटक विचारलंय तर चित्रपट विचारलाय तर नक्कीच चित्रपट. सगळ्या दृष्टीने म्हणजे एकतर मी म्हटलं तसं की तो तसा कितीही म्हटलं तरी तयार झाला की तो शाश्वत असतो. तो तुमच्या पिढ्यानपिढ्या तुम्ही पाहू शकता आणि तो त्याला एक गोष्ट असते, सुरुवात असते, शेवट असतो. मालिकांचं असं काहीच नाहीये, तुम्हालाही माहितीये. मालिका कधी सुरू होते, काय विषयाने सुरू होते, ती मध्ये कुठे कुठे वेगवेगळे प्रवाहात न शेवटी कुठल्या समुद्राला जाऊन मिळते ते काही आपल्याला कळत नाही. आणि हो अगदी म्हणजे आज तुम्ही म्हणालात की मला आता 2 दिवस काहीतरी नवीन काम आलंय आणि त्यांना जर त्याच दिवशी तुम्ही हवे असाल तर ते तुम्हालाही बदलायला काही कमी करत नाही.
एका दिवसामध्ये कॅरेक्टर बदलतं, व्यक्तिरेखा बदलते, अभिनेता अभिनेत्री बदलतो. आणि मुळात मला असं वाटतं की चित्रपट असेल किंवा नाटक असेल, प्रेक्षक ते पाहतो की हे नाटक कुठलं आहे, कोणी लिहिलंय, कोणी दिग्दर्शित केलंय, कोण काम करतंय चित्रपटाच्याही बाबतीत, आणि मग वेळ काढून पैसे देऊन ते बघायला येतात. आणि त्यामुळे त्या कलाकृतीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा राहतो. पण ज्या वेळेला मालिका पाहतात त्यावेळेला घरी स्वयंपाक करत असताना मालिका बघितली जाते. अनेक जण मला आवाजाने ओळखतात, कारण अनेक बायका या स्वयंपाक करत असताना स्वयंपाकघरातनं बाहेर टीव्ही चालू असतो, त्यामुळे आवाज तुमचा ऐकलाय तो जास्त ओळखीचा वाटतो. पण म्हणून काय होतं की मालिका आली काय गेली काय, माणसं त्यातली आली काय गेली काय, काही फरक पडत नाही, तो सवयीचा भाग होतो फक्त. आणि कलाकृतीतल्या छोट्या मोठ्या गोष्टींचा आस्वाद घेणं निघून जातं. आणि म्हणून मला मालिकेपेक्षा चित्रपट महत्त्वाचा वाटतो, कारण एखादी कलाकृती जेव्हा घडते तेव्हा ती नुसती घडून चालत नाही, त्याला आस्वादक प्रेक्षक लागतो. आणि तो प्रेक्षक ज्या वेळेला त्या दृष्टीने येतो आणि त्या कलाकृतीकडे पाहतो तेव्हाच ती शाश्वत होते. मधुराताई, तुमचं म्हणजे आत्तापर्यंत मी बघितलेलं आहे की तुमचं म्हणजे कशावर प्रभुत्व आहे, म्हणजे नाट्य, पिक्चर किंवा तुम्हाला स्वतःला असं काय वाटतं? खरं तर कशावरच नाही अजूनही. नाही, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यावर आहे. काय असतं, मागच्या वर्षीपेक्षा आज कदाचित 2 गोष्टी जास्त असतील, पण अजून पुढच्या अनेक वर्षांमध्ये अनेक गोष्टी करायच्या आहेत. आपल्या स्वतःला असं वाटतं की मी यामध्ये जास्त समाधानी आहे, की मला इथे हा, मी म्हटलं तसं चित्रपट आणि नाटक या 2 गोष्टी मला जास्त आवडतात. माझी सुरुवात अगदी लहानपणी एकांकिका स्पर्धेतूनच झाली, आणि आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन, त्याचबरोबर आमची संस्था होती. माझी आजी लिहायची, आई दिग्दर्शन करायची आणि आम्ही सगळे काम करायचो. तर अशा अनेक एकांकिकांमधनं काम केलं. आणि त्यानंतर चित्रपट, खरा पहिला व्यावसायिक मी चित्रपट केला, नाटक मी उशिरा केलं. पण मला असं वाटतं की अभिनेता म्हणून दोन्हीकडे तुमचा कस लागतो. नाटक ही एक जिवंत कला आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे चुकायला काय चुकलं, एवढे मोठे माणूस माझ्या शेजारी बसले. पण बरोबर आहे ना, माझी जिवंत कला आहे म्हणजे काय, तर मुळात तिथे ती घडत असते. अगदी खरं आहे. मला भावगीत आवडतं. एक सेकंड, म्हणजे सिनेमा इज लार्जर टू लाईफ, सिरियल इज क्लोजर टू लाईफ, अँड ड्रामा इज लाईफ. म्हणून व्हेरी नाईस, व्हेरी. मधुराताई, भावगीत, संगीत मला कुठला प्रकार आवडतो? गझल, कविता? तुमची आवडती कविता किंवा गझल आहे? अरे बापरे. कविता आवडतातच नक्कीच, आणि मला इंडियन म्युझिक आवडतं जास्त. आणि हिंदी चित्रपटातली, मराठी चित्रपटातली जुनी गाणी मला खूप आवडतात. त्यामुळे बापरे, आता काय म्हणू, मी एक कविता म्हणते, जरा शब्द आठवणार नाहीत तर समजून घ्या. संदीप खरेची कविता आहे. आम्ही कधीतरी वेड्यागत नावाचा एक कार्यक्रम करायचो, संदीपच्या कवितांचा नाट्याविष्कार असं आम्ही करायचो. त्यात खरं तर या कवितेवर मी नृत्य करायचे आणि विभावरी देशपांडे गायची, पण आता मी नृत्य करणार नाहीये, घाबरू नका. पण नाही, नको नको, एवढं नको, गायचा प्रयत्न करते. मला शब्द आठवले पाहिजेत, फक्त खूप वर्ष झाली. हा, राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने रापला. राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने रापला. मिठीतून सावळ्याच्या, मिठीतून सावळ्याच्या रंग सावळाला
राधे रंग छान. तुझा गोरा सांग कशाने रापला डोळा पाणी जिणे उन्हा इंद्रधनुचा सोहळा डोळा पाणी जिणे उन्हा इंद्रधनुचा सोहळा पुसटले साती रंग पुसटले साती रंग एक श्रीरंग उरला राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला. छान छान अप्रतिम. सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की मधुराताई MA झालेल्या आहेत. 18 तारखेला त्यांना नेटची परीक्षा द्यायची आहे. पण साहित्यावर एखाद्याचं किती प्रेम असू शकतं तर त्याचं उदाहरण म्हणजे आज मधुराताई आहेत की हा मनोरमा साहित्य मंडळीचा कार्यक्रम आहे आणि त्या PhD सुद्धा त्यानंतर करणार आहेत. तर त्यांनी मधुरव ही जी साहित्य निर्मिती केलेली आहे तर त्याबद्दल त्यांनी बोलावं, त्यामध्ये काय आहे हे त्यांनी सांगावं अशी मला आपल्या सगळ्यांसाठी एक मेजवानी असेल ती साहित्याची. अच्छा बरं. खरं तर मला खूप अगदी मनापासून आनंद झालाय. मी सगळ्यात आधी अशोक काकांचं खरंच म्हणजे काय ऋणी आहे असं म्हणायला हरकत नाही की त्यांनी माझ्या नावाची इथे म्हणजे माझं नाव सुचवलं त्यांनी. कारण मला पुस्तक लिहून आता 2-3 वर्ष झाली पण मला साहित्य पुरस्कार पहिलाच मिळतोय आणि त्यामुळे ह्याचं मोल कायम खूप मोठं राहील. खरं तर मी लेखिका आहे असं मला म्हणायला अजूनही माझी जीभ थोडीशी म्हणजे मी धास्तावते थोडी की असं कसं म्हणायचं आपण की आपण लेखिका आहोत. कारण 28 वर्ष मी या अभिनय क्षेत्रात काम करते आहे. पण एक गोष्ट होती की मी लहान आता मी खूप बडबडते मला कधी कधी थांबवावं लागतं पण लहानपण मी खूप लाजरी बुजरी होते आणि त्यावेळेला अनेकदा काही वाटलं तर बोलायला घाबरायचे आणि त्यावेळेला कुठेतरी एक छोटी सवय होती की एखादी गोष्ट मनात आली की ती लिहून ठेवायची. म्हणजे बोलायची भीती होती पण लिखाणातनं व्यक्त करण्याची सवय कुठेतरी लहानपणापासून होती. आणि मी म्हटलं तसं की घरामध्ये मुळात कुठल्याही कलेचा आदर करण्याचा एक स्वभाव तयार झाला होता. मग ती चित्रकला असेल किंवा कुठलंही वाद्यवादन असेल संगीत असेल तर कुठल्याही कलेचा आदर करावा मग त्याच्यात लिखाण. आणि मी म्हटलं तसं माझी आजी लिहायची सुद्धा. आजीने अनेक बालनाट्य लिहिलेली आहेत. भामिनीवर एक 3 अंकी नाटक लिहिलं आहे किंवा 13 अनुल्लेखित बायकांवर तिने काव्य केली आहेत. त्यामुळे कदाचित आजीचा कुठेतरी एक आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा असं मला वाटतं. त्यामुळे मी लिहायचे आणि विजय कुवळेकर त्यांनी मला तर ते झी दिशा नावाचा एक पेपरमध्ये आला होता तर तेव्हा ते मला म्हणाले की तू ह्याच्यात लिही. तर मला असं झालं की आत्तापर्यंत मी त्यांनी लिहिलेले कार्यक्रम निवेदन केले होते मी लिही असं मला का सांगतायत हे. आणि मी त्यांना विचारलं की तुम्हाला का असं वाटतंय की मी लिहावं. तर ते म्हणाले की आता इतक्या वर्षात मला एवढं कळतं की कोण लिहू शकतं तुला एवढं उत्तर पुरेसं आहे. मलाही काहीतरी नवीन करण्याचा नेहमीच एक उत्साह असतो आणि असं कोणीतरी चॅलेंज दिला की आवडतं. त्यामुळे म्हटलं चला बघूया करून बघूया. आणि मग मी ते म्हणाले की आपण एक 6 महिने बघूया. पाक्षिक होतं ते तर 15 दिवसात मला 15 दिवसातनं एक म्हणजे महिन्याला 2 लेख द्यायचे होते. तर 6 महिने आपण करू आणि मग बघू जमतंय का. म्हटलं हरकत नाही. आणि मग मी लिहायला सुरुवात केली आणि 6 महिने झाल्यावर अर्थात ते आवडायला लागलं. वेगवेगळे विषय होते तर आणि मला नशिबाने असं बंधन नव्हतं की या विषयावर लिहायचंय किंवा माझ्या क्षेत्रावर लिहायचंय. मला हवं ते लिहिण्याची मुभा होती आणि त्यामुळे मग मी 6 महिन्यानंतर मग मला सांगावं नाही लागलं. एक वर्ष ते पूर्ण केलं आणि जवळजवळ एवढा जिन्नस तयार झाला की एक पुस्तक होऊ शकतं त्याचं. मग विजय काकानेच मला सुचवलं की आता एवढं छान लिहितेस तर मग त्याचं पुस्तकही येऊ दे ते लोकांपर्यंत अजून जाऊ दे पोहोचू दे आणि त्यानिमित्ताने तूही लिहिती राहशील.
तर या उद्देशाने आणि मग मधुरव पुस्तकासाठी मी काही अजून 4 लेख नवीन लिहिले आणि मग अशा पद्धतीने मधुरव हे पुस्तक आलं आणि हे नाव सुद्धा मला संदीप खरेनेच सुचवलं. कारण मुळात मी म्हटलं तसं की मला मुभा होती कुठलाही विषय रादर माझ्या मनात जे येत आहे ते मी लिहावं. त्यामुळे मधुरा नावानेही मधु आणि आवाज गोड या अर्थानेही माझा आवाज आणि मधुर आवाज या अर्थाने मधुरव असं त्या पुस्तकाचं नाव संदीप खरेने मला सुचवलं आणि विजय काकाने त्याची प्रस्तावना लिहिली आहे आणि संदीपने त्याचा ब्लर्ब पण लिहिलाय मागे जे आपण पुस्तकाविषयी लिहितो ते. आणि अशा पद्धतीने ते पुस्तक आलं आणि मला खरं तर सगळाच हा नवीन अनुभव होता माझ्या आयुष्यातला. तर ते पुस्तक आल्यानंतर एका महिन्याने म्हणजे 8 ऑक्टोबरला ते पुस्तक प्रकाशित झालं आणि 9 नोव्हेंबरला दिवाळीचा एक कार्यक्रम होता पुण्यामध्ये. तर वैभव जोशी आणि संदीप खरेच्या गाण्यांचा कार्यक्रम, कवितांचा कार्यक्रम आणि सावनी शिंदेचं गाणं. आणि त्यात आमचा प्रकाशक म्हणाला की तू एक तुझा लेख येऊन वाच, सगळे आपलेच आहेत तर वाच. म्हटलं ठीक आहे वाचते. मी गेले, मी लेख वाचला आणि त्याच्यानंतर तिथे मला त्यांनी ही खूप एक नवीन आनंदाची बातमी दिली की एका महिन्यामध्ये दुसरी आवृत्ती त्याची आली. 1000 पुस्तकांची एक आवृत्ती होती आणि तिथेच ते मला सरप्राईज मिळालं आणि मला मग थोडासा हुरूपही आला की नाही म्हणजे लोकांना वाटतंय आपण लिहिलेलं वाचावं असं, निदान 1000 जणांनी तरी आपलं पुस्तक घेतलंय तर थोडीशी आपली ही जबाबदारी आहे. आणि मग अशा पद्धतीने खरं तर थोडासा या लिहिण्याच्या बाबतीत, वाचण्याच्या बाबतीत किंवा या सगळ्या संस्कृतीच्या बाबतीमध्ये थोडा त्या दिशेने प्रवास खरं तर या निमित्ताने सुरू झाला माझा. आम्ही माधवराव परिवाराच्या मार्फत केवळ सोलापूर जिल्हा नाही तर उभा महाराष्ट्र आणि भारतभर गुणवंतांची आम्ही दखल घेत असतो. आणि आम्हाला आज एक गुणी अभिनेत्री आणि एक गुणी साहित्यिक मिळाले असं मी समजतो. कारण कुठलाही साहित्यिक हा आम्हाला जर विचारलं तर परिपूर्ण कधीच नसतो, आयुष्यभर तो विद्यार्थी असतो. आणि जोपर्यंत मी विद्यार्थी आहे तोपर्यंत माझी तहान आहे. पण तहान संपली म्हणलं तर मग तो साहित्यिक नाही. त्यामुळं आपण जे नमूद केलं अतिशय सुंदर आहे. मी अशोकराव सगळ्यांकडे आता येणार आहे. 57 नाटकांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. 61 त्यात भर पडलेली आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला 65 सांगणार तुम्ही. 65 अशोकराव सगळे म्हणजे एक अजब रसायन आहे. म्हणजे नाटककार आहेत, दिग्दर्शक आहेत, अभिनय श्रेष्ठ आहेत आणि मधुराव परिवारांनी डोबळे साहेब त्यांना नटश्रेष्ठ म्हणून आम्ही नाव दिलेलं आहे. सोलापूरचे नटश्रेष्ठ आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याकडे जबरदस्त टाळ्या पाहिजे. टाळ्यांचा आवाज येतो तुमचा. मला वाटतं मधुराताईंच्या मोहिनी पडले तुम्हाला टाळ्यांचा आवाजच व्हावा झाला. सगळ्यांचं लक्ष थोडं ऐकून त्याला प्रतिसाद पण द्या. आणि समेळ साहेबांचं जे अनेक अश्वत्थामा आहे त्या आम्हाला भीष्माचं हे जर पुस्तक जर बघितलं तर जवळपास 700 पानाची कादंबरी आणि आज त्याची दुसरी तिसरी आवृत्ती 8 आवृत्त्या त्याच्या निघालेल्या. तर एवढं प्रचंड त्यांचं काम आहे. आणि 80 होऊन सुद्धा आज ही गडी इथं आम्हाला मार्गदर्शक म्हणून आहे. मी म्हणतो जोपर्यंत तुम्ही आम्हाला आठवता तोपर्यंत मला हुरूप येतो की अरे आपण काहीच नाही, आपण उगीच बोलतो की वय झालं. पण या व्यक्तिगत बघून म्हणून मी जाणीवपूर्वक ढोबळे साहेब बघा आता आदर्श घ्यायला पाहिजे आपल्याला. इज रनिंग एटी शिंदे साहेबांचे मित्र आहेत बरं का. आमच्या सोलापूरचे सुपुत्र गृहमंत्री हा दोघंही नाटक आहे. तर सगळे साहेबांना माझा प्रश्न राहणार आहे. त्यांची झलक जी आहे त्यांच्या नटश्रेष्ठाची त्यांनी ती आम्हाला इथं दाखवून द्या फक्त. अरे बाकी तुम्हाला आकाश रिकाम आहे. स्काय इज द लिमिट. स्काय इज द लिमिट. तुम्हाला कुठले तुमच्या आवडीचं कुठले जगामधले प्रथम मी माझ्या सगळ्या मनोरमा परिवाराचं स्वागत करतो. जे पारितोषिक विजेते जे कोणी स्पर्धक म्हणत नाही त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे साहित्य क्षेत्रामध्ये. त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. ज्यांना मनोरमा हा एक अतिशय दर्जेदार पुरस्कार असतो आणि त्याची सगळी म्हणजे त्याच्यात ज्या संदर्भामध्ये ज्या बातम्या आहेत त्या संबंध महाराष्ट्रात पोचलेल्या असतात.
आणि तुमच्याकडे तो पुरस्कार आहे म्हटल्यानंतर पुरस्कार तुम्हाला मिळत राहता, ही सुरुवात असते तुमची. मी सुरुवातीला जगामधलं सर्वश्रेष्ठ असं स्वगत जे आहे, जे इंग्लंडमध्ये नटांमध्ये त्याच्यामध्ये स्पर्धा लागायची. कुठल्याही थिएटरला शेक्सपियरचं हॅमलेटचं जे स्वगत आहे ते म्हणण्यासाठी स्पर्धा लागायची. शिरवाडकरांनी आमच्यावर उपकार करून ठेवलेत आणि ते स्वगत शिरवाडकरांच्या भाषेत जेव्हा त्याचं रूपांतर होतं तेव्हा त्याचं कुठेतरी एक वेगळंच असं अस्तित्व असतं. तेव्हा ते स्वगत मी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो. दादांची आज्ञा आहे आणि मला ती मान्य केली पाहिजे. विनंती. कशासाठी जगतो आता मी? कशासाठी जगतो? कशासाठी जगतो आता मी? टू बी or not to be? To be or not to be, that is the question. जगावं की मरावा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चार डोहात आणि करावं सगळ्यांचा शेवट एकाच प्रहारानं, तुझा माझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा स्पर्श कधीही. पण या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथेच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोख्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या स्वत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन आम्ही उभे राहतो खालच्या मानेला आमच्याच मातेकऱ्याच्या दाराची. हे विधात्या, तू एवढं कठोर का झालास रे? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिलाय ते आम्हाला विसरतायत आणि दुसऱ्या बाजूला तू ज्यांना आम्हाला जन्माला घातलायस तू देखील विसरतोयस. अरे मग ह्या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा खरा आम्ही थिरणे कुणाच्या पायावर मस्तक आदळायचं? कुणाच्या टू बी और नॉट टू बी, टू बी और नॉट टू बी, टू बी और नॉट टू बी. आपण सगळ्यांनी समीर साहेबांच्या अभिनयाची एक झलक बघितलेली आहे. म्हणूनच यावर्षी 2024चा नटश्रेष्ठ प्रभाकर पंशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पुढचा ऐका रुपये 10 लाख असा त्यांना देऊन, कारण मी बँकेच्या वतीने हे सांगत आहे की 10 लाख मिळाले. काय वहिनी, मला टू बी और नॉट टू बी करत फिरायला नको. आम्ही आहोत असं आम्ही सांगतोय. तर त्यामुळं तर मला असं वाटतं की हा पुरस्कार खऱ्या अर्थानं आपण प्रूव्ह केलेला आहे आणि खरंच आहे की आमच्या रसिकांना सुद्धा एक झलक आपल्याकडनं ती पाहायला मिळालेली आहे. मी सगळ्या महाराष्ट्राचा ऋणी आहे या संदर्भामध्ये, कारण हा पुरस्कार माझे गुरुवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या नावाचा ठेवलेला, ज्यांच्या बरोबर मी 39 वर्ष काम केलं, त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला. याचं समाधान मला जास्त आहे. काय मिळालं, किती मिळालं ते तो इतिहास आहे, त्याचं काही महत्त्व नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं मनोरमा बँकेचा हा कार्यक्रम आहे. आपणही बँकेत नोकरी करत असताना रंगभूमीकडे वळला, लेखन साहित्य निर्मितीकडे वळला. मी तुमचं पुस्तक वाचलेले हे आभार विश्वास, त्याच्यावर आपण खूप सुंदर समीक्षा लिहिलेली आहेत आणि ती मी सर्वत्र पाठवली.
तर ती इतकी सुंदर आहे, तर मला असं वाटतं की त्या पुस्तकाबद्दल जर आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना सांगितलं तर मला असं वाटतं की ते छान वाटेल, कारण त्याची 8वी आवृत्ती आता आलेली आहे. हा, अश्वत्थाम्याची 8वी आवृत्ती आली आहे. गेली 25 वर्ष, म्हणजे आता जास्त झाली. 2018 साली ते पुस्तक, नाही 2015 साली डॉक्टर माशेलकरांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. माशेलकर आहे माझे वर्गमित्र, आणि त्याच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. अश्वत्थामाला मी गेली 25 वर्ष शोधत होतो 18 साली, आणि मला तो जवळजवळ सगळं महाभारताचे 18 खंड, 18,000 पानं वाचली. जिथे जिथे अश्वत्थामा गेला असं जिथे जिथे ऐकलं तिथे तिथे मी गेलो. सगळा हिमालयाचा परिसर फिरलो. हस्तिनापूर कुठे आहे ते पण मला माहिती आहे, तिथेही मी गेलो. सगळं फिरलो अश्वत्थाम्याला शोधत शोधत, आणि अश्वत्थामा सापडला मला नंदुरबारच्या जवळ. अक्कलकुवा नावाचं गाव आहे, तिथून 90 किलोमीटरवर सातपुडा पर्वत लागतो. त्याचा पहिला पर्वत आहे अस्तंबा. हे अश्वत्थाम्याचं म्हणजे ते अपभ्रंश केलाय, आणि तो पर्वत तिथे 3432 फुटावर अश्वत्थाम्याची घडी आहे. आणि धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी लाखो भाविक तिकडे जातात आजही, आणि अश्वत्थाम्याची यात्रा भरते. संबंध आदिवासींचं गाव आहे. मी 4 दिवस तिथे राहिलो. पाडवी का पडवी असं नाव त्यांचं. आमदार होते राष्ट्रवादीचे वगैरे. ते कुठले होते तो महत्त्वाचा भाग नाही. तर ते त्यांचे वडील 2004 साली मी तिथे गेलो होतो, आणि तिथे मी त्यांच्याकडे, म्हणजे माझ्याबरोबर 4 पत्रकार मित्र होते, आणि आम्ही सगळ्यांनी मग तो परिसर पिंजून काढला. तुम्हाला सांगतो, प्रत्येक आदिवासीच्या घरी खायला काय नसेल, काही नसेल, अश्वत्थाम्यासाठी तेलाची बुदली मात्र जरूर बांधून ठेवलेली असायची. हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. गंमत म्हणजे आम्ही असे 4-5 जण डोंगरावर चढायचं का असा विचार करताना एक कुठून तरी असा टोपरं घातलेला आला. डोंगरावर चढायचं वगैरे मनात आणू नका, चला. असं तो कुठे गेला हा बघेपर्यंत तो माणूस गेलाही होता. असे चमत्कार अनेक आहेत. माझं पुस्तक वाचाल तेव्हा त्याच्यात तुम्हाला कळेल. आणि ते मला एकदा अश्वत्थामाचं अस्तंबा मिळालं, आणि मग माझा अश्वत्थामा पुरा झाला, जो सुरुवात राहिली होती. आणि बाकीचं महाभारतामध्ये कसं आहे, व्यासांनी प्रत्येक ठिकाणी अश्वत्थामा होता असं लिहिलं. पांडवांच्या बरोबर होता, कौरवांच्या बरोबर होता. आणि पण तो नुसताच फसला असेल का, काहीतरी बोलला असेल ना. मग आमच्यातला नाटककार जागा झाला, आणि मग डायलॉग तयार करायला लागला, तो काय बोलला असेल. आणि त्या संवादातून असं हे काही 700 पानाचं अश्वत्थामा झालं, आणि 8वी आवृत्ती आली. आता दुसऱ्या पुस्तकाची गंमत सांगतो. 2-3 वर्ष मी काही लिहिलं नाही. त्याच्यानंतर अश्वत्थामा लिहिल्यावर म्हटलं आता काही लिहायचं नाही. डॉक्टर माशेलकरांच्या घरी गणपतीला आम्ही सगळे शाळकरी मित्र भेटतो. तेव्हा त्याच दिवशी ते मोकळे असतात. बाकी संबंध वेळ ते पद्मविभूषण आहेत, फिरत असतात इकडे तिकडे अमेरिका वगैरे. तर त्या गप्पा मारता मारता लवकर गेलो आम्ही की आम्हाला 5 वाजेपर्यंत त्याच्याशी गप्पा मारता येतात. मग त्या गप्पा झाल्यावर मला म्हणाला, अशोक बस आता. तेवढं काकोडकर वगैरे बरेचसे लोक असे आले जे शास्त्रज्ञ आहेत सगळे. तर मी एका कोपऱ्यात बसलो, आणि असा गणपती, मी माझी अनुभूती सांगतोय हा, अंधश्रद्धा नाही सांगत आहे. तर गणपतीकडे असा बघत बसलो होतो. म्हणजे काय, आणि बघितलं असं. आणि आमचं आधी बोलणं झालं होतं. रमेश म्हणाला नवीन काय लिहितो. रमेश म्हणजे रघुनाथ माशेलकर, नवीन काय लिहितोयस. म्हटलं काही ठरवलं नाही. आणि मग ते झाल्यानंतर मी म्हटलं निघतो मी. का चाललास का. म्हटलं मला सुचलंय काहीतरी. म्हटलं गणपतीने तुझ्या मला सांगितलंय की हे लिही. अरे म्हणाला गणपती तुझा म्हणाला की अरे वेड्या अशोक, महाभारताचा शेवट लिहिला ज्या अश्वत्थाम्याने केला, ज्याच्यामुळे महाभारत घडलं, तो भीष्म कुठे आहे. मग आलं ते आभाळ भीष्माचं होतं. आणि खरंच ते आभाळ भीष्माचं होतं. कृष्ण सूत्रधार आहे, सारथी आहे, सगळं चालवतोय, पण आभाळ भीष्माचं आहे. द्वापार युगातला आभाळ फक्त भीष्माचं, आणि भीष्माचंच नाही. अशोकजी, पुढचा प्रश्न की आपण मराठी साहित्य शारदेची सेवा करताना जवळपास 21
नाटकांचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि 62वं नाटक सध्या आपण लिखाण करतायत. 62 नाटकाचं मला काहीतरी तुम्हाला वाचून दाखवायचं आवडेल. नाही तर लिखाण सोपं आहे की दिग्दर्शन करणं सोपं आहे? लेखन कसं असतं, लेखन हे उपजत असावं लागतं, लेखक असावं लागतो. दिग्दर्शकाला अभ्यास करावा लागतो. दिग्दर्शक हा प्रेक्षक आणि पात्र आणि लेखक यांच्यामधला उमेदवार आहे आणि तो जर आपटला तर नाटक आपटलं. त्यामुळे त्या उमेदवाराला फार काळजीपूर्वक काम करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. नाटकाचा तर करावा लागतो पण प्रत्येक व्यक्तिरेखेचा करावा लागतो, सेटचा करावा लागतो, म्युझिकचा करावा लागतो, लाईट्सचा करावा लागतो आणि हे सगळं डोक्यात ठेवून ते दिग्दर्शन करतो तो दिग्दर्शक. आणि मला दिग्दर्शनच आवडतं. जी जी थँक्यू. हो, मराठी नाटकांकडनं तुम्ही गुजराती नाटकं पण लिहिलीत. प्रेक्षकांना सांगते की त्यांची गुजराती नाटकं सुद्धा आहेत. तर या 29 ગુજરાતી નાટક. અરે ભલ ભલાશ તે ઉઠાવ્યા છે, આ પણ ઉઠી જશે. શું સમજો છો તમે મને? વિરોધી પક્ષની ચાલમાં સીએમ નો છોકરો જેલમાં, કાલની છાપામાં વાર્તા આવશે. ચલ એ કમિશનર ચલ મારા સાથે. परिवर्तन कसं झालं? એવું ગુજરાતી વાત કરીને આપણે પબ્લિકને ખુશ કરવું જોઈએ. બસ. क्या बात आहे. मधुरताई, कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण जातो, साहित्य असो, संस्कृती असो, कलाकार, सेलिब्रिटी, असं म्हटलं जातं की कुणाचा तरी पाठीशी हात लागतो, कुणीतरी प्रेरणा द्यावं लागते. आमच्याकडे साधा शब्द नेहमी आम्ही वापरतो, गॉडफादर तो चको साहित्य बऱ्याच क्षेत्रामध्ये. का गॉडफादर का गॉडमदर, म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल? दोघंही आहेत माझ्याकडे, आई आणि बाबा. आणि खरं तर या क्षेत्रातले म्हणून नाही, मी पुन्हा एकदा हेच म्हणेन की आयुष्यातले गॉडफादर आणि गॉडमदर आहेत ते. कारण क्षेत्र तुम्ही कुठलंही निवडा पण त्या क्षेत्रामध्ये कष्ट करण्याची तयारी ठेवा. आणि ही मला असं वाटतं की माणूस म्हणून मिळालेला हा संस्कार आहे. आईबाबांनी, आम्ही तिघी बहिणी आहोत, आम्हाला तिघींनाही, माझ्या दोघी बहिणी बालकलाकार म्हणून कामही करायच्या. मोठ्या बहिणीने पूर्णच क्षेत्र सोडलं, पण मधली बहीण आत्ताही तुम्ही बघत असाल शिवा मालिकेमध्ये आईची भूमिका करते, त्या हिरोच्या आईची भूमिका करते, ती माझी मधली बहीण. आणि बटरफ्लाय नावाचा सिनेमा आम्ही आत्ता केला, त्याचं दिग्दर्शन तिने केलं होतं. तर त्यामुळे आम्हाला कधीच असंही नाही सांगितलं की या क्षेत्रात जाऊ नका आणि असंही नाही सांगितलं की या क्षेत्रातच जा. आता या निमित्ताने ही सुद्धा गोष्ट सांगते की माझी 3री पिढी आहे या क्षेत्रात. माझ्या वडिलांचे वडील दत्तात्रय वेलणकर हे गजानन जागीरदारांचे असिस्टंट म्हणून काम करायचे. म्हणजे प्रभातच्या काळामधले जे सिनेमे होते त्याच्यामध्ये ते असिस्टंट म्हणून काम करायचे. त्यांनी अगदी राज कपूर, शम्मी कपूर यांच्याबरोबरही काम केलेलं आहे. आणि ललिता पवार, के.एन. सिंग, डेव्हिड हे सगळे त्यांचे मित्र होते. त्यामुळे खरं तर तिथून आमच्या घरामध्ये या क्षेत्राशी निगडीत काम केलं जात आहे. पण मी म्हटलं तसं की त्यांनी सुद्धा कधी बाबांना सांगितलं की तू या क्षेत्रात जा. आणि खरं तर त्यावेळेला फक्त या क्षेत्रावर घर चालवणं फार सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे माझे बाबा एअर इंडियामध्ये नोकरी करायचे, आई शाळेत शिक्षिका होती आणि ते सांभाळून दोघं काम करायचे. म्हणून एक गोष्ट महत्वाची झाली की त्यांनी कायम इथे जे पहिलं आवडेल ना ते काम केलं. आणि त्यामुळे ते पाहिल्यामुळे आम्ही सुद्धा कायम तेच केलं. म्हणजे तुलनेने मी 28 वर्षात क्वांटिटी वाईज कमी काम केलं असेल पण क्वालिटी वाईज नक्कीच चांगलं काम केलंय. प्रत्येक सिनेमा किंवा प्रत्येक भूमिका एकापेक्षा वेगळी असेल ह्याचा मी प्रयत्न ठेवलेला आहे. आणि आत्ता म्हणजे मी खरं तर थोडासा विषयांतर करते पण मला आता मी विसरायच्या आत हे बोलायचंय. बघा आता आम्ही या वयातच म्हणतोय की विसरायला लागलो. हा माणूस 82व्या वर्षी 82 वर्षाचे आहेत हा ते. पण मगाशी ते माझ्या मुलाला सांगत होते की नाही रे 82 नाही, मी 28 वर्षाचे उलट. तर ते खरं आहे हे त्यांनी सिद्ध केलं आता. कारण फक्त असं नाही की या वयामध्ये उमदेपणा हवा वगैरे, या वयामध्ये एवढी स्मरणशक्ती असणं, अनेकांची या वयामध्ये जीभ जड होते.
अनेकांची या वयामध्ये जीभ जड होते, उच्चार स्पष्ट ऐकू येत नाहीत, श्वास पुरत नाही, या सगळ्या गोष्टींवर यांनी आत्ता मात केलेली आपण पाहिली. आणि मला असं वाटतं की आणि अशोका काय गंमत सांगते, मगाशी अभिजित माझा नवरा मला म्हणाला, अशोका किती वर्षाचे असतील, पप्पांबरोबरच का? माझे सासरे 75, वडील 75, आई म्हणजे आमच्या वडिलांना एवढेच आहेत का? तर मी म्हटलं नाही काका, मोठे आहेत, अराउंड 80, पण मला एक्झॅक्ट माहिती नाही. तर त्याच्यावर तो म्हणाला की क्रिएटिव्ह माणूस आहे ना, जो एखादी गोष्ट घडवू शकतो त्याला वयाची मर्यादा नसते. पण मला असं वाटतं की ही जी पिढी आहे ना ह्यांची, माझ्या घरामध्ये पण ही पिढी मी पाहिलेली आहे, तर ही जी पिढी आहे ना ती आजही ज्या काय म्हणूया, पॅशन हाच शब्द मला आठवतोय आता, की ज्या पॅशनने काम करतात ना, म्हणजे त्याला तोड नाही. त्यांच्याकडे बघून एकच गोष्ट होऊ शकते की त्यांच्यासारखं करण्याचा एक प्रयत्न, आणि नाहीतर सरेंडर करा, तुमच्यासारखं आम्हाला जमणार नाही हे मान्य करा. तर मला असं वाटतं की एक तर सगळ्यात आधी मजा आली मला आज एका तरुण मित्राला भेटल्याची. बरं, ऐक, माझा प्रश्न आहे. प्रदीप माझा मित्र आहे, तुझ्या आई बरोबर मी बालनाटकात काम केलंय सुधाताईंच्या, त्यामुळे आईचे म्हणजे ते तुझं ती फॅमिली माझी. पण शिवाजी साटम हा माझा खूप जिवलग मित्र आहे आणि अनेक वर्ष मित्र आहे. तर तू आई बाबांकडून आणि संबंध एकूणच जो तुझ्यावर जे संस्कार झाले त्या संस्कारातून तू हे सगळं करून साहित्याकडे वळले. तुझं पुस्तक मी वाचलंय आणि ते करून तुला मला एवढंच विचारायचं आहे की मला भेटलेला सर्वश्रेष्ठ म्हणजे कला आपल्या क्षेत्रात, बाकी बाहेर माझे मित्र बरेच आहेत, बाजूला बसलेले माझा मित्रही प्रामाणिक आणि जंटलमन आहे. तर शिवाजी साटम हा आपल्या इंडस्ट्रीमध्ये संबंध मी म्हणतो त्याच्यासारखा जंटलमन कोण नाही. काय सांगतोय तुम्हाला, अत्यंत सीआयडी एसीबी प्रद्युमन करणारे शिवाजी साटम हे बाहेर कधी तुम्हाला भेटले तर ते ज्या प्रेमळ भावनेने तुमच्याशी बोलतील ना, आयुष्यावर लक्षात राहणारा माणूस, माझा जिवलग मित्र आहे. तू शिवाजीकडून काय घेतलंस? मी जसं म्हणाले की ही पिढी बरंच काही शिकवून जाते. आज मी सासऱ्यांना पप्पा म्हणते, वडिलांना बाबा म्हणते. बाबांनी सुद्धा गेले म्हणजे एअर इंडिया संपल्या पुढची 20-25 वर्ष ते अथक डेली सोप करतायत. आणि माझे सासरे 23 वर्ष सीआयडी करत होते. 23 वर्ष म्हणजे साधारण नोकरी केली जाते ना तेवढी. ते सेंट्रल बँकेमध्ये होते. माझ्या सासूबाई सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये होत्या. आणि आई ही कबड्डी खेळाडू आणि भारताची कॅप्टन होती ती, आणि तिला छत्रपती पुरस्कार आहे. तर ते म्हणजे एवढा काळ सातत्याने एकच गोष्ट जाऊन करण्यासाठी मी म्हटलं तसं की एक तर पॅशन लागते. म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की बाबांनी निदान वेगवेगळ्या मालिका केल्या, पप्पांनी तर सीआयडीच केली, आणि त्याच्यामध्ये फक्त वेगवेगळी गोष्ट, वेगवेगळी माणसं यायची, पण त्यांचा अभिनयाची पद्धत म्हणा किंवा अनेक संवाद म्हणा हे खूप सारखे होते. तरी सुद्धा एक माणूस रोज सकाळी उठून सेटवर जातो, काम करतो, आणि त्याच्याविषयी त्याला अतिशय आदर, प्रेम, आणि आता आज काय करायला मिळेल किंवा एखादा सीन झाल्यानंतर घरी येऊन सांगणं की आज एक सीन केला आम्ही, काय मजा आली. म्हणजे एखाद्या सवयीनुसार या वयामध्ये जाऊन करून येणं हे फार सोयीचं आहे, सोपं आहे. पण तेच त्यांना मगाशी आपण जसं म्हटलं तसं की ही महत्वाची गोष्ट मी आई, बाबा, सासरे सगळ्यांकडनं शिकले की तुम्ही कायम तुमचे 100% देऊन आणि तुमची विद्यार्थी दशा न सोडून तुम्ही सतत जे मिळेल ते घेण्यासाठी हावरट असलं पाहिजे. म्हणजे हा शब्द आहे, आणि म्हणूनच ही मंडळी एवढी टिकू शकतात. त्यामुळे एकतर ती गोष्ट, आणि मी दुसरी गोष्ट मगाशी म्हटलं तसं की ही
आमचं क्षेत्र जे आहे ना ते खूप ग्लॅमरस क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये साधं राहणं हे कठीण होतं. का कठीण होतं की माणूस साधेच असतात, सगळे येतात तेव्हा साधेच असतात, पण मग हा असं करतो, मग मी पण असं करते, मग हे दोघं करतात म्हणून ती पण तसं करते, असं करत करत ते सगळं जग असं एक थोडंसं बाहुलीचं जग असल्यासारखं वाटायला लागतं. मधुराताई, याला जोडून एक प्रश्न विचारते. हा. स्त्रीचं असणं महत्वाचं वाटतं की दिसणं महत्वाचं वाटतं? सांगतो थांबा, हा प्रश्न वेगळा आहे. हा, पण मी सांगेन, नक्कीच आवडेल मला. तर ही दुसरी गोष्ट मी म्हटलं तसं की एक अभिनेता म्हणून एखाद्या, हा मी तेच म्हटलं, एक अभिनेता म्हणून एखाद्या आपल्या कामाविषयी असलेली पॅशन आणि रोज जाऊन काहीतरी नवीन शिकण्याची आस, हे एक कलाकार म्हणून महत्वाचं आहे. आणि माणूस म्हणून मी म्हटलं की आई बाबा असो किंवा पप्पा असो, ते खरंच खूप मोठी आहेत मंडळी, पण ती इतकी साधी पण आहेत त्याच वेळेला. आणि हे साधं राहणं कठीण असतं. आणि ते साधं का राहू शकतात, तर मी म्हटलं तसं की उत्तम वाचन, चांगल्या गोष्टी पाहिल्या आहेत, कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही, त्याच्यासाठी कष्ट करून ती मिळवावी लागते, असं आयुष्य पाहिलेलं आहे. आजकाल आपल्या म्हणजे मुलांना काही न करता हातात मोबाईल मिळतो. म्हणजे माझा मुलगा पण आता आजूबाजूची मुलं बघून विचारतो, आई तू मला कधी देणार मोबाईल? तर मी म्हटलं की मी ज्या वेळेला कमवायला लागले आणि मी माझ्या पैशाने मोबाईल घेतला तेव्हा मी मोबाईल घेतला, तुलाही तेव्हाच मिळेल. तू तुझा मोबाईल घ्यायचास. तुझ्या सोयीसाठी कधी गरज लागली तर मी माझा मोबाईल थोडा वेळ तुला देईन, पण तुझा पहिला मोबाईल ही तुझी मिळकतीतून आलेली गोष्ट असते. तर हे जे संस्कार आहेत हे दोन्ही घरामध्ये मिळाले आणि ते महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही झालं की या घरातनं इथे आल्यानंतर इथे वेगळंच वातावरण आहे, असं नाही झालं. इथे सुद्धा मला सांग की तुझं आणि अभिचं कसं काय प्रेम जमलं ते मला तू सांग. बापरे, खरंच मोठी गोष्ट आहे. अभिजित हा शिवाजीचा अत्यंत गोड मुलगा आणि आमचाही तो लाडका आहे. तो येईल आता थोड्या वेळाने, त्याच्या आधीच सांगून टाक. त्याच्या आधी सांगा, म्हणजे त्याला आल्यावर आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी टाळ्या मारूया. असं थोडक्यात सांगते, प्रयत्न करते. नाही असं नाही झालं. आम्ही दोघंही एकांकिकेमध्ये काम करणारी मंडळी. तो MD कॉलेज, मी रुपारेल कॉलेज. आपण हुशार मुलं रुपारेल कॉलेजला असतात, मी रुपारेल कॉलेज. मी म्हणते तसं की वाचिक अभिनयावर जोर देणारं रुपारेल कॉलेज होतं आणि अंगिक अभिनयावर जोर देणारं MD कॉलेज होतं. तर त्या वर्षी अभिजितची एकांकिका पूर्ण वर्षभर गाजत होती आणि अभिजितला सर्वोत्कृष्ट अभिनेता ही सगळीकडे मिळालं. आणि आमची एकांकिका होती ती पहिल्याच ह्याच्यामध्ये फसली. आणि पण माझ्यासाठी ती फसली नाही, कारण ती एकांकिका अभिजितने पाहिली आणि तेव्हा त्याचं असं झालं, अरे कोण आहे ही? आणि मग त्याने जरा चौकशी केली माझी. आणि मग खरं तर आमची एकांकिका फायनलला आली नाही, त्यामुळे आमची पुन्हा भेट झाली नाही. मग एका वेगळ्या स्पर्धेच्या निमित्ताने मी पाहायला गेले होते आणि तेव्हा मला माझ्या सासऱ्यांची मुलाखत घ्यायची होती. एका सायकोलॉजीच्या प्रोजेक्टसाठी 50च्या वरच्या कलाकारांचं मला ते असतं ना टिकमार्क करून प्रोजेक्टसाठी तसं करायचं होतं. तर मी अभिजितलाच जाऊन विचारलं डायरेक्ट की मला तुझ्या वडिलांची मुलाखत घ्यायची, त्यांचा नंबर मिळेल का? आणि त्याला असं झालं, अरे हीच ती मुलगी जी आपल्याला आवडली होती आणि हीच आली आपल्याशी बोलायला. मग त्याने नंबर दिला, मी मुलाखत घेतली. नंबर दिला का? तू लाजरा आहे, त्याने नंबर दिला तुला? थांबा, काय एवढं प्रेमात नकोय, ऐका आधी पुढे. लाजरा बिजरा काही नाही. त्याच्यानंतर त्याने मला फोन केला, आमची वेळ ठरली, शिवाजी साठमांची मी मुलाखत घेणार आहे. हे त्याला कळल्यावर त्याने मला फोन केला की माझं पण एक काम आहे तुझ्याकडे, तर आपण तुझी मुलाखत झाली की आपण शिवाजी मंदिरला भेटू. मला वाटलं काहीतरी नाटकासंबंधी असेल, म्हणून मी म्हटलं ठीक आहे भेटूया. मी मुलाखत घेतली सासऱ्यांची आणि मी निघणार शिवाजी मंदिरला जायला, तेवढ्यात हा घरी आला. आणि नुसता घरी आला नाही, घरी येऊन आत निघून गेला. म्हणजे मला असं वाटलं, अरे आता हा मला तिथे भेटणार आहे, हा माणूस इथे घरी काय आला? म्हणजे हा मला भेटणार आहे की नाही भेटणार आहे? बरं, मला त्याने ओळखही नाही दाखवली जवळजवळ, मला काही कळलंच नाही. मग मी म्हटलं जाऊ दे, ह्याचं काम आहे, हा बघेल काय करायचं, आपण कशाला विचार करायचा. म्हणून मी आपले निघाले. मी निघाल्यावर जसं मगाशी एक संस्कार आणि जेंटलमन म्हणालात तसं सांगते की पप्पांची सवय असलेली त्याला माहीत होतं. मी उठले
त्यावेळेला तो बरोबर बाहेर आला. मग पप्पाने विचारलं, कुठे चाललायस, जरा हिला सोड. आता त्याला माहित होतं की पप्पा हे सांगणार स्वभावानुसार. त्यामुळे तो आत थांबून होता आणि मी उठायची वाट बघत होता. आणि मग आम्ही निघालो. दुपारी 1-1:30च्या सुमारास वरळी सीफेसला त्याने मला भेटला आणि त्याने मला प्रपोज केलं. म्हणजे काय बिचारा आणि लाजरा बिजरा हे नाही. आणि अर्थात पहिलीच भेट, मी फक्त त्याची एकांकिका पाहिली होती त्यामुळे, आणि शिवाजी साठवांचा मुलगा एवढीच माहिती, त्यामुळे मी नाही म्हणाले त्याला. नाही म्हणाले? हो. आणि मग फक्त असं झालं की खरं माहिती, विषय आमच्या आवडीचा, नाटक, दोघंही नाटकातले, त्यामुळे मी नाही म्हटल्यावर आम्ही कॉफी प्यायला गेलो आणि आम्ही 1 तास गप्पा मारत होतो. आणि मग हळूहळू आमच्यामध्ये मैत्री निर्माण झाली. आणि मग 3 महिन्यांनी त्याला लक्षात आलं की हिला पण आपण आवडतोय, पण माझ्यात काही हिंमत नव्हती, म्हणून 3 महिन्यांनी त्यांनी परत विचारलं, तेव्हा मी हो म्हटलं. त्यानंतर 8 वर्षांनी आम्ही लग्न केलं आणि आता लग्नाला 15 वर्ष झाली. त्यामुळे आम्ही अभिनंदन तुझं, त्रिवार अभिनंदन. एकूणच ज्या पद्धतीने तू जे काही करतेस आणि आता तू साहित्यामध्ये जो काही रस घेतेस तो तर मला प्रचंड तुझा आवडलेला आहे. आणि मला म्हणजे मी मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली आणि मला असं वाटलं की आता आपण थोड्या वेळाने सांगू, पण आता हिंमत होत नाहीये ह्यांच्या समोर सांगण्याची. पण मधुरव हे पुस्तक मला वाटतं आज त्यांनी इथे लावलं असेल खाली. नक्की घ्या, तुम्हाला कसं वाटतंय सांगा. आणि मधुरवची अप्रतिम पुस्तक आहे, सगळ्यांनी जरूर घ्या विकत, असं मी तुम्हाला आवाहन करतो यासाठी. कारण साहित्यिक मूल्य मला माहिती नाहीत, परंतु तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर मी तुमच्याशी गप्पा मारते असं नक्की वाटेल पुस्तकातून. आणि आता त्याची 4थी आवृत्ती या दिवाळीमध्ये येते आहे, तर मला असं अगदी वा वा आपली 4थी आवृत्ती येते, म्हणजे अशी येऊ शकते आपली पण, असं सांगावं असं वाटलं. पण इथे एवढ्या मोठ्या शोधानंतर तयार झालेली एवढी मोठी कादंबरी ज्याची 8वी आवृत्ती आली, त्यामुळे पुस्तकच काढतो जनरली, ती संपतात पण लवकर. आणि तुझं 4थी कौतुक आहे. आणि त्या निमित्ताने मी नवीन कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड. लिही. तुला आमच्या सगळ्या ऑडियन्स तर्फे शुभेच्छा. टाळ्या मारून आपण तिला या कादंबरीसाठी शुभेच्छा देऊया. आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद. पण मगाच तर तुमचा प्रश्न, स्त्रीचं दिसणं महत्वाचं आहे की असणं, काय बोलू ना. खूप छान प्रश्न विचारलात. एकतर ह्याचं उत्तर खरं तर खूप मोठं होऊ शकतं, कारण हा एक वेगळा चर्चेचा किंवा परिसंवादाचा विषय असं मला वाटतं. 2 गोष्टी. जेव्हा तुम्ही छान दिसता त्याचा अर्थ काय हे महत्वाचं आहे. तुम्ही नटलात म्हणजे तुम्ही छान दिसता का, तर नाही. मला असं वाटतं की तुमचं तेज हे तुमच्या आतून जर तुमच्या चेहऱ्यावर येत असेल तर तुम्ही काही नाही केलं तरीही तुम्ही सुंदर दिसता. त्यामुळे मुळात सुंदर दिसणं खरंच महत्वाचं आहे, पण ते आतून आलेलं सौंदर्य असलं पाहिजे. वरून रंगरंगोटी आपण कोणीही करू शकतो. अनेकदा रंगरंगोटी केलेलं चांगलंही दिसतं आणि चांगलं नाही पण दिसत, पण जे सौंदर्य असलं पाहिजे ते आतून उमललेलं असलं पाहिजे आणि ते तेज असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने मग प्रत्येक बाईने सुंदर दिसलंच पाहिजे. आणि बाईचं असणं म्हणाल तर निसर्गाने केलेला जो बदल आहे स्त्री आणि पुरुषामध्ये, तो सोडून मला स्त्री पुरुष हा भेदभाव आवडत नाही. मला महिला दिन साजरा केलेला आवडत नाही. मी जाते कार्यक्रमांना, तिथे मी जाऊन हेच सांगते की मला हे असे दिवस साजरे केलेले आवडत नाहीत. आणि निदान आत्तापर्यंत आपण एका वेगळ्या पद्धतीने वाढलो, पण आपल्या निदान पुढच्या पिढीला तरी आपण वेगळ्या पद्धतीने वाढवलं पाहिजे. आणि म्हणून मुलं मुली हा भेदभाव न करता माणूस म्हणून जगायला शिकवलं पाहिजे. ताई खूप छान. फक्त मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही म्हटलात की महिला दिन आवडत नाही,
परंतु मला एक आपल्याला सांगायचं आहे की अजूनही या समाजामध्ये स्त्री पुरुष समानता फक्त कागदावर दिसते. बऱ्याच ठिकाणी आपल्याला ती मिळत नाही. बरेच नाही, म्हणजे 90% नाही मिळत नाही. शहरी भागामध्ये थोडस नाही. मी 1 महिन्यापूर्वी मंगळवेढ्याला आले होते, तेव्हाही मातृदिनानिमित्त तिथे पुरस्कार दिले. तेव्हाही मी हेच सांगितलं की मातृ आणि म्हणजे आई आणि वडील असे अनेक वडील आहेत ज्यांनी मुलांना वाढवलंय एकट्याने. अशा अनेक बायका आहेत, ज्या आया आहेत, ज्यांनी आपल्या मुलांकडे लक्ष नाही दिलंय. की म्हणजे मुळात माणूस काय आहे हे महत्वाचं आहे. मग एखादी आई सुद्धा बापाची भूमिका करते आणि एखादा बाप सुद्धा आईची भूमिका करतो. तर हे खरं तर म्हणून म्हटलं की आतापर्यंत जे कंडिशनिंग झालंय ना आपलं, ते असंच झालंय. म्हणजे मी माझ्या जेव्हा सासरी गेले ना, माझ्या सासरी ज्या वेळेला मी गेले त्यावेळेला माझी म्हणजे माझ्या अभिजितची आजी, सो माझ्या आजी सासूबाई, माझी चुलत सासू, हे सगळे नंतर जेवायला बसायचे. आणि माझ्या घरामध्ये आम्ही 3 मुली, आई आणि वडील, म्हणजे मुलींचं राज्य जास्त आणि मुळात भेदभाव नाही. त्यामुळे आमच्याकडे असं नव्हतंच कधी की ह्यांनी नंतर जेवायला बसायचं का आधी. तर मला ते फार विचित्र वाटायचं. आणि मला असं वाटायचं, जी बाई कष्ट करून स्वयंपाक करते तिने नंतर उरलं सुरलेलं का खायचं, तिला का नाही मानाने जेवायला मिळत. मग मी आणि माझी नणंद आम्ही ती प्रथा मोडली. आम्ही म्हटलं नाही, सगळ्यांनी एकत्र जेवायचं. तरी सुद्धा माझी सासू नाही तुम्ही जेवा मग मी घेते. नाही, तू घे, त्याच्याशी आम्ही घेणार नाही, आपण एकत्रच बसायचं. मुलांनी सुद्धा वाढलं पाहिजे, मुलांनी सुद्धा गोष्टी आत उचलून ठेवल्या पाहिजेत. खूप छान. किंवा मी अनेकदा अशी गावागावात जायची संधी मिळते, त्याचा मी असा फायदा घेते की मी विचारते नेहमी की किती बायका नवऱ्यासाठी थांबतात जेवायच्या. नवरा उशिरा येतो, त्याला वाढणार, मग तुम्ही जेवणार, ही तुमच्या तब्येतीची हेळसांड नाहीये. मग जर नवऱ्यावर प्रेम आहे हे दाखवायला, त्याच्यासाठी जेवणासाठी थांबवूनच प्रेम दाखवता येतं का इतरही काही मार्ग आहेत. त्यामुळे जर तुम्हाला खरं प्रेम असेल तर वेळेत जेवा, आणि जर नवऱ्यांचं खरं प्रेम असेल तर त्यांना वेळेत जेवू द्या. मी माझ्या घरी मी म्हटलं तसं की माझ्या घरी रात्रीच्या जेवणानंतरचा ओटा मी साफ करत नाही. मी तंगड्या वर करून बसते आणि टीव्ही बघते. माझा नवरा ओटा साफ करतो. मी भांडी घासतो घरात. आणि करायलाच पाहिजे. आणि त्या पलीकडे जाऊन मी सांगेन की मी म्हटलं तसं की तरी ह्यांची पिढी, माझ्याही पिढीपर्यंत कुठेतरी कंडिशनिंग असं आहे की काही गोष्टी बायकांनी कराव्या, काही गोष्टी पुरुषांनी कराव्या. हे आपल्या समाजाचं कंडिशनिंग आहे. हे एका दिवसात नाही बदलणार. पण बदलायचं असेल तर नवीन पिढीला तर आपण शिकवू शकतो. आणि म्हणून माझ्या मुलाला मात्र मी हे शिकवते की तो रोजचं ताट 4थीत असल्यापासून तो रोजचं ताट स्वतः धुवून ठेवतो. अगदी खरं आहे. आणि जर सांडलं असेल त्याने तर तो पुसतो. मी नाही पुसत. हा बदल हवाच आहे. पण मनोरमा परिवारामध्ये ताई हा बदल आहे. इथे असणारच. पण ना मनोरमा परिवार हा जो इथे बसलेले जे आहेत त्यांनी जो काही हा घडवलेला आहे तो सगळा बदल ऑलरेडी आहे. मी आज नाही, गेली 3 वर्ष हा बदल पाहतोय आणि तो दिवसेदिवस एक वेगळ्या पद्धतीने बहरत चाललेला आहे आणि तो आणखीन बहरणार आहे, फुलणार आहे. आपल्याला हे कमी पडणार आहे पुढच्या वर्षापासून मला वाटतं आहे. नाही, ह्याचं महत्वाचं मला असं कारण वाटतं की आपण सगळेच वाचन आणि लिखाण याच्यावर प्रेम करणारे आहोत, साहित्यावर. त्यामुळे आपण वेगवेगळ्या समाजाची चित्रणं पाहिलेली आहेत. पण आपण फक्त वाचणारे किंवा सुशिक्षित नाही आहोत. सुशिक्षित खूप जण असतात. सुसंस्कृत असणं महत्वाचं आहे आणि त्याबरोबर शिक्षणाची जोड असणं महत्वाचं आहे. आणि या दोन्ही गोष्टी मला वाटतं इथे आहेत. म्हणून आज आपण या पद्धतीच्या गप्पा मारू शकतोय. अहो, आजकाल असे म्हणजे इंटरव्ह्यूज पण असे होत नाहीत की जिथे आम्हाला इतकं चांगलं बोलता येतं. मी या अनुषंगाने श्रीकांत मोरेंची एक 4 ओळींची कविता. ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगावं लागतं, ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगावं लागतं. मी तुमचं जीवन माझं म्हणून जगू शकत नाही. चेहऱ्याचं सौंदर्य मेकअप न खुलवता येतं, विचारांचं काय? चेहऱ्याचं सौंदर्य मेकअप न खुलवता येतं, विचारांचं काय? घराचं सौंदर्य रंगरंगोटीने करता येते, वाढवता येते किंवा खुलवता येते. पण घराचं घरपण आचार, विचार आणि संस्कृतीवर, सुसंस्कारावर अवलंबून असतं. असे साहित्यिक मनोरमाचे वडील आहेत ज्यांना आपण गॉडफादर म्हणू. असं असल्यामुळे मनोरमा परिवार दिवसेदिवस
कुठच्या दादा कविता पाठवतात, मला आवडते, मी लगेच सादरीकरण करत असतो. आमच्या दोघांची गंमत जम्मत चालू असते रेग्युलर, आणि तो एक आनंद आहे. तर आम्ही ते ऐकलंय. आता आपण ती साहेबांची कविता ऐकवावी. आपण फार सुंदर वाचायला लागेल. मी आता 2 गोष्टी करून आपण शेवटाकडे येऊया, कारण हे सगळे तात्काळच बसले असं मला वाटतं. बेळगावचे माझे साहित्यिक मित्र आहेत, त्यांनी माझा डोंगर म्हातारा झाला या पहिल्या नाटकाची आठवण करून दिली. कुलकर्णी बसलाय, माझा नाटक वेडा मित्र. आणि सर, तर डोंगर म्हातारा झाला किती जणांना माहीत आहे मला माहीत नाही. मेजर कामा नावाचा एक रिटायर मेजर एका मळकर्णी नावाच्या हिल स्टेशनला येतो, तिथल्या आदिवासींची दुःख बघतो आणि त्यांच्यामध्ये नकळत इन्व्हॉल्व होतो. इतका इन्व्हॉल्व होतो की शेवटी तो 2 खून करून बाहेर जातो. बंबई नाही म्हणणारा माणूस तो एक बंबई का तिकीट देतो म्हणून हळूच बोलतो. तर त्याच्यामध्ये कशासाठी आलोय मी या मळकर्णीमध्ये, कशासाठी आलोय मी या मळकर्णीमध्ये, या कमरात म्हाताऱ्याच्या चंद्रमौळी झोपडीत मी गुरफटत तर चाललो नाही ना. कोण आहे हा कमरात, कोण आहे ती ठाकरं, माझा काय संबंध आहे यांच्याशी? नाही, पण हा कमरात ना म्हातारा हा काहीतरी त्या ठाकरांसाठी करतो, गरिबांसाठी काहीतरी करतो. हा कमरात म्हातारा त्या ठाकरांच्या मागे डोंगरासारखा उभा आहे. आणि मेरे दोस्त, हे डोंगर, हे पहाड कधी म्हातारे होत नाही, कधीच म्हातारे होत नाही. मित्रांनो, आता शेवटकडे मी वळतोय. त्याच्या आधी मला हिने एक प्रश्न उपस्थित केला आणि तो उत्तम आहे. अलीकडच्या सिरियल येतात कधी आणि जातात कधी? आपण सगळे साहित्यिक आहोत. आपल्या साहित्यावर प्रत्येक ठिकाणी सिरियल होऊ शकते असं मला वाटतं, पण आपलं साहित्य त्या बिंडू चॅनल हेड पर्यंत पोचत नाही. आणि पोचलं तरी त्यांचे जे काही हेडलेस आहेत त्यांना काय सांगायचं, म्हणजे अरे नहीं यार वो सास और बहू का स्टोरी अच्छी है, चलो सास और बहू. मग एका ठिकाणी सासू छळते तर दुसऱ्या ठिकाणी पण सासू छळतच असते. अरे अशा सासू आता कुठे आहेत का? सुना मारतील नाही का त्यांना? कारस्थानं करत असतात कोणीतरी. नाही, आता ना सॉरी मी एकच वाक्य म्हणते, पण आनंद इंगळेने एका छान इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की कलाकारांना सिरियलमध्ये काम करताना आदल्या दिवशी, म्हणजे उद्या शूटिंग असेल ना, तर आदल्या दिवशी रात्री 10:30 पर्यंत आम्हाला माहित नसतं की उद्या आम्हाला किती वाजता जायचं.